हम दशकों से न्यूज़ की एंकरिंग कर रहे हैं, पहले भी जंग और तनाव कवर कर चुके हैं, लेकिन हमने ऐसा पहले कभी नहीं देखा। जैसे न्यूक्लियर पॉलिसी को नए सिरे से लिखा जा रहा था। एक देश को जो आतंक का पनाहगाह है उसे खुलकर चेतावनी दी जा रही थी। हम इतिहास को अपनी आंखों के सामने बनते हुए देख रहे थे। ये 1971 के बाद पहली बार हुआ था। पाकिस्तान की एयर पावर पूरी तरह से बर्बाद हो चुकी थी। एयर डिफेंस की कमजोरी बेनकाब हो चुकी थी। या हल्ल्यानं अवघ्या जगाला अचंबित केलं होतं। कोणताही दहशतवादी हल्ला हा यापुढे युद्ध मानलं जाईल हे जगाला समजून घ्यावं लागलं। पश्चिमेतील राष्ट्रांनी आता ही बाब समजून घ्यायला हवी। जर जग दहशतवादाविरोधात गंभीर असेल तर त्यांना पाकिस्तानवर लक्ष द्यायला हवं, तसेच कठोर कारवाईही करायला हवी। जगातील सर्वात शक्तिशाली सेना आणि एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरती हल्ले तसंच प्रत्येक हल्ला यशस्वी करून दाखवणं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं। जेव्हा 11 एअरफील्डवरती हल्ले झाले तेव्हा पाक लष्कर आणि राजकारणी हादरून गेले असते। 9 मेच्या रात्रीपासून 10 मेच्या पहाटेपर्यंत काही अविश्वसनीय आणि अकल्पित घटना घडत होत्या। या घडामोडींची इस्लामाबादेतल्या कोणत्याही लष्करी रणनीतिकारानं स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती, कारण भारतीय हवाई दलाच्या अढळ आणि अजेय ताकदीचा प्रत्यय जगाला आलेला। त्यांनी पूर्ण ताकदीनं प्रयत्न केला, पण त्याचा फारसा परिणाम आपल्यावर झाला नाही। यावरून भारतीय संरक्षण प्रणाली किती मजबूत आहे हे सिद्ध झालं। इंटिग्रेटेड इन आवर ओव्हरऑल कॅपेबिलिटी टू डिफेंड। भारताच्या हल्ल्याचा पहिला तडाखा बसला तो नूर खान एअरबेसला, पण ऑपरेशन सिंदूरची कारवाई इथे संपणारी नव्हती। नूर खान पाठोपाठ अवघ्या काही तासात पाकिस्तानी हवाई दल, ज्याला मुकुटमणी म्हणवून घेत होतं, त्यांचंही भारतीय हवाई दलानं कंबरडं मोडलं। मुरीद, रफिकी, सरगोदा आणि चकलाला 1971 सालानंतर युद्धाची सावलीही न पडलेल्या सगळ्या तळांवर भारतानं अचूक आणि प्रभावी हल्ले केले। सोबतच हवाई तळांना कुणी हात लावण्याची हिम्मत करू शकत नाही हा अघोषित करार सुद्धा ढिगाऱ्याखाली गाडण्यात आला। We have targeted the length and breadth of the adversary.